नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी इतिहास व नागरिकशास्त्र इतिहासाचा पाठ आपण पाहणार आहोत. याच्या आधीसुद्धा आपण खालच्या वर्गांमध्ये इतिहास हा विषय अभ्यासलेला आहे. 5व्या वर्गापासून 5व्या वर्गामध्ये, 6व्या वर्गात, 7व्या वर्गामध्ये, प्राथमिक शाळेमध्ये असतानासुद्धा इयत्ता 1ली ते 4थीच्या वर्गांमध्ये ऐतिहासिक पाठ आपल्याला कथांच्या स्वरूपामध्ये दिलेले आहेत. मुळामध्ये इतिहास म्हणजे काय? आपण इतिहास अभ्यासतो. इतिहास कशासाठी अभ्यासतो? तर इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांचा आढावा. मग भूतकाळात घडलेल्या घटनांचा आढावा का घ्यावा? मुळामध्ये मुलांची मानसिकता किंवा आपली मानसिकता जर का बघितली तर इतिहास विषय फारसा आपल्या सर्वांचा आवडता नाही. इतिहास का आवडीचा का नाही? मुळामध्ये आपल्याला हेच माहिती नाही की इतिहासाचा फायदा, इतिहासाचा उपयोग काय आपल्याला. मुळामध्ये प्रत्येक बाबतीत, प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक विषयाला, प्रत्येक घटकाला इतिहास असतो. इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांचा आढावा घेणं. मग भूतकाळात घडलेल्या घटनांचा आढावा का घ्यावा? कारण वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये वाटचाल करत असताना, वर्तमान काळामध्ये ज्या वेळेला आपण भूतकाळाचा विचार करतो किंवा भूतकाळामध्ये घडलेल्या घटना ज्या वेळेला आपण अभ्यासतो, त्या भूतकाळात घडलेल्या घटना आपण पाहत असताना त्याच्यामध्ये जर का आपल्या हातून काही चुका घडल्या असतील मानवजातीकडनं, की त्याच्यामुळे आपल्याला काय परिणाम उपभोगावे लागले आणि म्हणून वर्तमान काळामध्ये तशा चुका आपल्या हातून घडू नये, भविष्य काळामध्ये वाटचाल करत असताना आपण तशा प्रकारच्या चुका करू नये, हा उद्देश त्याच्या मागचा आहे. आणि म्हणून इतिहास आपण अभ्यासतो. याच्या व्यतिरिक्त आणखी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदे किंवा उपयोग इतिहास या विषयाचे भरपूर प्रमाणामध्ये आहे. असा हा इतिहास विषय आहे. मग इतिहास विषयाची साधनं असा आपल्याला पहिला पाठ आहे, इतिहासाची साधने. 9व्या वर्गाला सुद्धा तुम्हाला असाच स्वरूपाचा पहिला पाठ दिलेला आहे, इतिहासाची साधनं. आणि नंतर 10व्या वर्गाला मग प्रत्यक्ष इतिहास लेखन कशा पद्धतीनं या साधनांच्या माध्यमातून केलं जातं, पाश्चात्य संस्कृतीमध्ये सुद्धा आणि भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा, त्या संदर्भातली माहिती पहिल्या 10वीच्या प्रकरणांमध्ये आपल्याला दिलेली दिसून येते. तर मग इतिहासाची साधनं. आता इतिहास ज्या वेळेला आपण अभ्यासतो, इतिहास विषय ज्या वेळेला आपण शिकतो, त्यावेळेला इतिहास भूतकाळात घडलेल्या घटनांचा आढावा इतिहासामध्ये घेतला जातो. इतिहास हे सुद्धा एक शास्त्र आहे. इतिहास हे समाजशास्त्रांमध्ये येणारा विषय आहे. समाजशास्त्रांमध्ये येणारा विषय याचा अर्थ काय? शास्त्र काय सांगतं आपल्याला? आपल्याला शास्त्रामध्ये त्या गोष्टीची सिद्धता करावी लागते. प्रायोगिक पद्धत आणि निरीक्षण पद्धत हे विज्ञानामध्ये ग्राह्य धरली जाते, मानली जाते. मग इतिहास जर शास्त्र म्हटलं आपण, समाजशास्त्र जर का आपण म्हटलं, तर याच्यामध्ये प्रायोगिक पद्धत आणि निरीक्षण पद्धत जी आहे ती फारशी काही उपयोगामध्ये येत नाही. मग ती फारशी उपयोगात न येण्याचं कारण काय? तर त्याचं कारण असं आहे की इतिहासामध्ये ज्यावेळेला इतिहासकार इतिहास लिहितो, इतिहास मांडतो, त्यावेळेला तो त्या ठिकाणी भूतकाळातल्या त्या घटना ज्या वेळेला घडलेल्या आहेत त्यावेळेला तो त्या ठिकाणी उपस्थित नव्हता, हजर नव्हता. मग त्याने इतिहास कशा पद्धतीने मांडला, त्याने इतिहास कशा पद्धतीने लिहिला, तर तो या साधनांच्या माध्यमातून, या साधनांच्या आधारे उपलब्ध असलेली सर्व प्रकारची साधनं त्यांच्या आधाराने तो इतिहास लिहिला जातो, तो मांडला जातो. मग अशी इतिहासाची साधनं कोणती? आपण याच्या आधी प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये असलेली ज्या काही घडामोडी असतील, ज्या काही गोष्टी असतील, त्या याच्या आधी आपण अभ्यासलेल्या आहेत. मग आता यावर्षी आपण आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत. इतिहासाची साधनं कोणती? मग आपल्याला सहज प्रश्न पडतो ना, इतिहासामध्ये असलेली साधनं कोणती की ज्या साधनांचा उपयोग आपण इतिहास अभ्यासण्यासाठी करत असतो? त्याच्यामध्ये कोणकोणत्या साधनांचा समावेश होतो? मग त्याच्यामध्ये भौतिक साधनं आहे, लिखित आणि मौखिक स्वरूपाची साधनं आहेत. याच्या व्यतिरिक्त आज आपण बघतोय 21व्या शतकामध्ये आपण वाटचाल करतोय, विज्ञान तंत्रज्ञानाचं जग आहे. मग याच्यावर आधारित असलेली दृकश्राव्य आणि दृकश्राव्य अशी साधनं सुद्धा आहेत की जी इतिहास मांडण्यासाठी, इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी, इतिहास लेखनासाठी आपल्याला उपयुक्त ठरतात. मग याच्यातलं पहिलं साधन आपण बघणार आहोत, भौतिक साधन. आता भौतिक साधन म्हणजे काय? भौतिक म्हणजे काय? जे मानव निर्मित आहे असं, आणि नैसर्गिक म्हणजे निसर्गात, प्रकृतीने जे तयार केलेलं आहे, निसर्गानं जे निर्माण केलेलं आहे असं. मग मानव निर्मित, मग त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या. मग कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये? भौतिक साधनांमध्ये वस्तू आहेत, वास्तू आहे, नाणी आहेत, पुतळे आणि पदकं आहेत. या सगळ्या गोष्टींचा समावेश या भौतिक साधनांमध्ये
केला जातो. मग त्याच्यापैकी काही गोष्टी, काही साधनं आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे. मग त्याच्यातलं पहिलं साधन आपल्याला दिलेलं आहे इमारती व वास्तू. इमारत माहिती आहे सर्वांना, इमारत किंवा वास्तू. मग ती ऐतिहासिक स्वरूपाची वास्तू. इमारत ती वैयक्तिक असू शकते. वास्तू ही एखादी मोठ्या स्वरूपातली इमारत असेल, तिला आपण वास्तू असं म्हणतो. या उद्देशानं त्या इमारतीकडे बघितलं जातं, त्याला वास्तू असं म्हटलं जातं. मग आपल्याला माहिती आहे की आधुनिक भारताचा इतिहास किंवा आधुनिक भारताचा कालखंड व आधुनिक भारताचा इतिहास आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. मग याच्यामध्ये तो काळ कुठला होता की ज्या काळामध्ये ब्रिटिशांचं शासन आपल्या देशावरती होतं, संस्थानिकांचा राज्यकारभार या ठिकाणी चालायचा. अशा काळामध्ये ज्या इमारती आणि वास्तू आहेत त्या इतिहासाची साधनं म्हणून उपयोगात येतात. मग त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी आहेत की या काळामध्ये वेगवेगळ्या इमारतींची निर्मिती झाली. रस्ते असतील, पूल असतील, पाणपोया आहेत, कारंज्या आहेत, यासारख्या वास्तू बांधल्या गेल्या. त्याचबरोबर इमारतींमध्ये काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माहिती आहेत. उदाहरणार्थ प्रशासकीय कचेऱ्या आहेत, प्रशासकीय इमारती, महसूल विभागाच्या इमारती आहेत. त्याचबरोबर त्याच्या व्यतिरिक्त प्रशासकीय इमारतींव्यतिरिक्त अधिकाऱ्यांची तसेच नेत्यांची आणि क्रांतिकारकांची निवासस्थानं आहेत. मोठ्या व्यक्ती ज्या आहेत त्यांच्यासाठी उभारलेली, उदाहरणार्थ जिल्हाधिकारी असेल, जिल्ह्याचा प्रमुख असल्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र असं निवासाची व्यवस्था आहे. पोलीस विभागाचे जिल्ह्याचे प्रमुख असतील त्यांच्यासाठी स्वतंत्र इमारत आहे. त्याच्यानंतर महसूल गोळा करण्यासाठी कलेक्टर ऑफिस आहे, ज्या ठिकाणी महसूल गोळा होतोय जिल्ह्याचा, ज्या ठिकाणी जिल्ह्याचा कारभार चालू जातो, अशा प्रशासकीय इमारती आहे. क्रांतिकारकांची निवासस्थान आहे की ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे, अशा त्यांचं वास्तव्य ज्या ठिकाणी आहे अशा इमारती आहेत. संस्थानिकांचे राजवाडे आहेत, ज्या ठिकाणी संस्थानिक होते. उदाहरणार्थ कोल्हापूरचं संस्थान आहे, ज्या ठिकाणी आजही तो राजवाडा आहे, ती वास्तू आहे जी आज वस्तू संग्रहालयामध्ये परिवर्तित झालेली आपल्याला पाहायला मिळेल. गड किल्ले आहेत, तुरुंग आहेत. अंदमान निकोबार इथलं सेल्युलर जेल आहेत की ज्या ठिकाणी सावरकरांचं वास्तव्य होतं. अशा वास्तू, अशा इमारती या इतिहासाची साधनं म्हणून त्या ठिकाणी आपल्याला उपयुक्त ठरतात. मग यांचा उपयोग काय, यांचा फायदा काय होतो आपल्याला? या वास्तूंना ज्यावेळेला आपण भेटी देतो त्यावेळेला आपल्याला त्या ठिकाणचा इतिहास आपल्याला कळतो. त्या ठिकाणचं स्थापत्यशास्त्र आपल्याला कळतं. स्थापत्यशास्त्र म्हणजे काय? बांधकामशास्त्र. त्या इमारती कशा बांधलेल्या आहे, कशा उभारलेल्या आहे, त्या ठिकाणी ते घुमट कशा प्रकारे उभारले असतील तशा स्वरूपात. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये मंदिरं असतील, लेण्यांचं कोरीव काम केलं गेलं असेल. उदाहरणार्थ अजिंठा आणि वेरूळ या ठिकाणी असलेल्या लेण्या आहेत, त्यांचं कोरीव काम असेल, मग ते किती आखीव आणि रेखीव आहे. त्याच्यावरून स्थापत्य शास्त्रामध्ये बऱ्याच अशा गोष्टी ज्या आहेत त्या लेण्यांमध्ये असलेल्या या आखीव रेखीव कामामुळे त्या घेतल्या गेलेल्या आहेत. मग हे त्याच्यातून आपण शिकलो म्हणजे असा प्रत्यक्षरित्या फायदा आपल्याला त्याच्यातून होत असतो. त्याचप्रमाणे अंदमान निकोबार सारखं तुरुंग आहे की ज्या ठिकाणी सावरकरांचं वास्तव्य होतं. मुंबईतले मणिभवनाला किंवा वर्धा इथल्या सेवाग्राम आश्रमाला ज्यावेळेला आपण भेटी देतो त्यावेळेला आपल्याला बरोबर त्या व्यक्तींचं स्मरण होतं, त्या व्यक्तींची आठवण आपल्याला त्या ठिकाणी आलेली दिसून येते. बघा या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे, आगा खान पॅलेस पुण्याचं हे चित्र आपल्याला दिलं आहे. वस्तू संग्रहालयाचं चित्र आहे. या वस्तू संग्रहालय जो आहे मध्ये इतिहासाच्या अभ्यासासाठी या वस्तू संग्रहालयामधून विविध वस्तू, चित्र, छायाचित्र यासारख्या विविध गोष्टींचं जतन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुण्यामध्ये ती वास्तू आज उभी असलेली आपल्याला दिसून येते. भौतिक साधनांमधलं पुढचं साधन दिलेलं आपल्याला पुतळे आणि स्मारक. पुतळे माहिती आपल्या सर्वांना, मोठमोठ्या व्यक्तींची, राष्ट्रपुरुषांची पुतळे उभारले जातात, मोठमोठ्या शहरांमध्ये आहेत. ऐतिहासिक गावं असतील, ऐतिहासिक शहरं असतील, त्या ठिकाणी थोर व्यक्तींची, महान अशा व्यक्तींची, मोठ्या व्यक्तींची की ज्यांचं फार मोठं असं योगदान आहे देशासाठी, समाजासाठी, अशा राष्ट्रपुरुषांची पुतळे जे आहे ते उभारले जातात. आणि त्या पुतळ्यांच्या जवळ एखादी दुसरी वास्तू त्यांच्या नावाने उभारली जात असेल, ज्याला आपण स्मारक असं म्हणतो. त्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी असेल किंवा पुतळ्याच्या आजूबाजूचा जो परिसर असेल तो मोठ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी विकसित केलेला असेल, अशी स्मारक की त्यांनी त्या ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे, ते त्या ठिकाणी राहिला होते,
त्यांनी त्या ठिकाणी सामाजिक चळवळी तिथं राहून सामाजिक चळवळीत त्यांनी सहभाग घेतला असेल, राष्ट्रीय चळवळीमध्ये सहभाग घेतला असेल, अशी ठिकाणं, अशी स्मारकं ही आपल्याला इतिहासाची साधनं म्हणून उपयोगात येत असतात. पुतळ्यावरून आपल्याला कुठल्या गोष्टी कळतात? मग आपल्याला परीक्षेला याच्यावरती प्रश्न सुद्धा येतात. उदाहरणार्थ वस्तू संग्रहालयाच्या संदर्भामध्ये आपण वरती बघितलं तर वस्तू संग्रहालयामध्ये कुठल्या गोष्टी संग्रहित केल्या जातात? पुतळे आणि स्मारकं जे आहे, या पुतळे किंवा स्मारकांमुळे आपल्याला त्याचा फायदा काय होतो? पुतळे आणि स्मारकं याच्या मार्फत आपल्याला त्या काळातले राज्यकर्ते, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, त्या काळातले राज्यकर्ते आहे, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आहे, यांच्याविषयी आपल्याला माहिती मिळते. पुतळ्याच्या दर्शनी पाटीवरती त्या व्यक्तीचं पूर्ण नाव दिलेलं आहे, जन्ममृत्यूची नोंद केलेली आहे, त्यांचं कार्य त्या ठिकाणी दिलेलं आहे, त्यांचा अख्खा जीवनपट त्या ठिकाणी मांडलेला असतो. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिबा फुले आहेत, लोकमान्य टिळक आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. यांच्या पुतळ्यांप्रमाणेच विविध घटनांच्या स्मृतिप्रित्यर्थ अनेक स्मारकं सुद्धा उभारलेली आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीनं पुतळे आणि स्मारकं जी आहे ती सुद्धा आपल्याला इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्याच्यातून सुद्धा आपल्याला इतिहास अभ्यासता येतो. त्याच्यानंतर पुढची साधनं दिलेली आपल्याला लिखित साधनं. लिखित साधनांमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात त्या सुद्धा आपल्याला दिलेल्या आहे. त्याची एक आकृती आपल्या समोर या ठिकाणी दिसते आहे लिखित साधनांची. मग याच्यामध्ये कुठल्या गोष्टी दिलेल्या आहेत तर त्यांची माहिती आपल्याला सविस्तरपणे पुढे सुद्धा दिलेली आहे. पण इथं आपण बघू, पत्रव्यवहार आहे, त्याच्यानंतर परदेशी व्यक्तींच्या नोंदी आहेत, वृत्तपत्र आहेत, चरित्र आहेत, पुस्तकं आहेत, आत्मचरित्र आहेत, फॅक्टरी रेकॉर्ड्स आहेत आणि नियतकालिका आहेत. पत्रव्यवहार स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये एखाद्या संस्थानिकानं दुसऱ्या संस्थानिकाशी केलेला पत्रव्यवहार असेल, अधिकाऱ्यांनी ब्रिटिश काळामध्ये केलेले पत्रव्यवहार असतील, घेतलेले ऐतिहासिक निर्णय असतील, तसा पत्रव्यवहार, त्याच्यातून आपल्याला इतिहास अभ्यासता येतो. परदेशी व्यक्तींच्या नोंदी, स्वातंत्र्यपूर्व काळात, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जो कोणी परकीय व्यक्ती, जो सन्मानित असा मोठा व्यक्ती असेल, प्रमुख व्यक्ती असेल, तो आपल्या देशाला भेट देत असेल तर ती सुद्धा नोंद आपल्याला इतिहासाचं साधन म्हणून उपयोगात येत असते. वृत्तपत्र आहे, वृत्तपत्र आपल्या सर्वांकडे येतं, आपल्याला माहिती आहे. त्याच्या माध्यमातून आपल्याला सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक सर्व प्रकारची माहिती आपल्याला वृत्तपत्रांमधून मिळत असते. सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला प्रसार माध्यमं अत्यल्प होती त्यावेळेला वृत्तपत्र, ज्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटलं जातं, सर्वात महत्त्वाचं ते एक माध्यम होतं वृत्तपत्र. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, स्वातंत्र्य चळवळीमध्ये वृत्तपत्रांनी सुद्धा फार महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर चरित्र आहे, साहित्यिकांनी, लेखकांनी लिहिलेले व्यक्तींची चरित्र आहे, पुस्तकं आहेत, मोठमोठे ग्रंथ असतील, संदर्भ ग्रंथ असतील, पुस्तकं असतील साहित्यिकांनी लिहिलेले. त्याच्यानंतर आत्मचरित्र आहेत, आत्मचरित्र म्हणजे स्वतःविषयी लिहिलेलं, अशी आत्मचरित्र आहेत. फॅक्टरी रेकॉर्ड्स आहेत, वेगवेगळ्या ज्या कंपन्या असतील त्या कंपन्यांनी, त्या उद्योजकांनी आपलं रेकॉर्ड्स जे आहे ते ठेवलेलं रेकॉर्ड, त्याच्यामधून आपल्याला आर्थिक आणि सांस्कृतिक स्वरूपाच्या गोष्टी ज्या आहेत त्या माहिती होतात. नियतकालिका आहेत, एखाद्या संस्थेमार्फत म्हणा, शैक्षणिक संस्थेमार्फत म्हणा किंवा सामाजिक संस्थेमार्फत म्हणा, ते नियतकालिक जे आहे ते प्रकाशित केलं जातं. वर्षाच्या अखेरी असेल, सुरुवाती महिन्यातून प्रकाशित केलं जात असेल किंवा 15 दिवसातून प्रकाशित केलं जात असेल, 6 महिन्यातून प्रकाशित केलं जात असेल, मग त्याच्यामध्ये त्याची सर्व माहिती आपल्याला पाहायला मिळते. अशी नियतकालिका आहेत. अशा या साधनांना लिखित साधनं असं संबोधलं जातं. आपल्याला परीक्षेला सुद्धा या संदर्भामध्ये प्रश्न विचारला जातो की लिखित साधनं कोणती. आपण या सगळ्या गोष्टी आपल्या नोटबुकमध्ये नोंद करून घ्यायच्या आहेत, मांडून घ्यायच्या. लिखित साधनं कोणती, तर ही सर्व लिखित साधनं आहेत. मग आता वृत्तपत्र आणि नियतकालिकं जी आहे, या वृत्तपत्र आणि नियतकालिकांचा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणा किंवा स्वातंत्र्योत्तर काळामध्ये म्हणा, वृत्तपत्र आपण आपल्या घरी येत असेल, आपण वाचतो, बघतो ना आपण, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या साहित्यिकांनी त्या ठिकाणी लिहिलेलं असतं, मांडलेलं असतं. सामाजिक घटना, राजकीय स्वरूपाच्या घटना असतील, आर्थिक स्वरूपाच्या घडामोडी असतील, ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळते.
स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्ञानोदय, त्याच्यानंतर ज्ञानप्रकाश आहे, केसरी आहे, दीनबंधू आहे, अमृत बाजार पत्रिका आहे, यासारखी वृत्तपत्र ज्यांनी लोकजागृतीचं कार्य त्या काळामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तसंच या वृत्तपत्रातून आपल्याला ब्रिटिश सरकारची भारताविषयीची धोरणं कळतात, त्याचा भारतावर काय परिणाम झाला ते सुद्धा आपल्याला कळते. ज्यावेळेला आपण पुढची प्रकरणं अभ्यासू त्यावेळेला आपल्या लक्षात येईल, ब्रिटिश काळामध्ये वृत्तपत्र ही केवळ राजकीय नव्हती तर सामाजिक प्रबोधनाचं ते एक माध्यम होतं, ते एक साधन होतं. आपण स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास याच्या आधी सुद्धा केलेला आहे. स्वातंत्र्याची चळवळ ज्यावेळेला आपण अभ्यासतो त्यावेळेला आपल्याला सामाजिक प्रबोधन हा एक भाग त्याच्यामध्ये अभ्यासण्यासाठी दिलेला आहे. मग आता सामाजिक प्रबोधनाचं कार्य सुद्धा वृत्तपत्रांनी त्या काळामध्ये केलेलं दिसून येते. या ठिकाणी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 1927 मध्ये बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केलेलं होतं. सामान्य जनतेचं प्रबोधन आणि संघटन करण्यासाठी बहिष्कृत भारत या पत्रातून त्यांनी लिखाण केलेलं होतं. याच्या व्यतिरिक्त जनता आणि प्रबुद्ध भारत अशी आणखी 2 वृत्तपत्र त्यांनी चालवलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठली वृत्तपत्र सुरू केलेली होती, केव्हा सुरू केली, या संदर्भामध्ये आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्न सुद्धा विचारले जातात. लोकमान्य टिळकांनी सुद्धा कुठल्या प्रकारची वृत्तपत्र सुरू केलेली होती, केसरी आणि मराठा सारखी वृत्तपत्र आहेत की ज्यांनी लोकमान्य टिळकांनी ती चालवलेली होती, सुरू केलेली होती. त्याच्यानंतर पुढचं साधन दिलेलं आहे नकाशा आणि आराखडे. नकाशा आपल्याला भूगोलामध्ये असतो, तसाच नकाशा इतिहासामध्ये सुद्धा असतो आणि नकाशे सुद्धा इतिहासाचं एक साधन होतं. मग नकाशावरून आपल्याला काय कळतं, तर नकाशावरून आपल्याला शहराचं किंवा एखाद्या ठिकाणाचं बदलणारं स्वरूप जे आहे ते अभ्यासता येतं. ब्रिटिश काळामध्ये स्थापन झालेल्या सर्वे ऑफ इंडिया, ब्रिटिश काळामध्ये सर्वे ऑफ इंडिया या स्वतंत्र विभागाने भारताच्या वेगवेगळ्या प्रांतांचे, राज्यांचे, शहरांचे शास्त्रशुद्ध पद्धतीनं सर्वेक्षण केलं आणि त्याचे नकाशे केलेले आहेत. आणि बरेचशी नकाशे जे आहे हे त्या काळापासूनच असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि ते आपण आजही वापरतो. नकाशांप्रमाणे वास्तुविशारदांनी तयार केलेले आराखडे, ज्या वास्तुविशारद म्हणजे कोण, इंजिनियर, त्यांनी इमारतींचे, मोठमोठ्या पुलांचे, मोठमोठ्या धार्मिक संस्थांचे, सामाजिक संस्थांचे जे आराखडे तयार केलेल्या इमारतींचे त्या संदर्भातले ते आराखडे, ज्याला आपण नकाशा सुद्धा म्हणतो, असे ते त्यांनी विकसित केलेले असे आराखडे, ते सुद्धा आपल्याला त्याच्यावरून सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती होत असतात. उदाहरणार्थ दिलेला आहे मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे मुंबई बंदराचा मूळ आराखडा आहे. हे बंदर पुढे विकसित करताना वास्तुविशारद आणि अभियंत्यांनी केलेल्या आराखड्यावरून आपल्याला मुंबईच्या नागरी विकासाची माहिती त्यावेळेला कशी होती आणि आज कशी आहे ही त्याच्यातून आपल्या लक्षात येते. नंतर पुढचं साधन दिलेलं आहे मौखिक साधनं. मौखिक म्हणजे काय, मौखिक म्हणजे तोंडपाठ, मुखावाटे बोलली जाणारी, त्याला मौखिक साधन असं म्हटलं जातं. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रकार दिलेले आहेत, याची सुद्धा आपण नोंद करून घ्यायची आहे. मौखिक साधनांमध्ये दिलं आहे बघा, लोकगीतं आहे, त्याच्यानंतर पोवाडे आहेत, लोककथा आहे, प्रसंग वर्णन आहेत, मुलाखती आहे, मेळे, जलसे, कलापथकं आहेत, ओव्या आहेत आणि स्फूर्तिगीतं आहेत. अशी मौखिक साधनं आहेत. याच्यापैकी काही साधनं आपल्याला या ठिकाणी अभ्यासाला दिलेली आहेत. पहिलं दिलेलं आहे त्याच्यामध्ये स्फूर्तिगीतं. आता स्फूर्तिगीत म्हणजे काय, स्फूर्ती की ज्याच्यातून आपल्याला ऊर्जा मिळते. मग असं गीत की ते गीत ऐकल्यानंतर आपल्याला ऊर्जा मिळणार आहे, स्फूर्ती मिळणार आहे, प्रेरणा मिळणार आहे. मग अशी गीतं कोणते तुम्हाला सुद्धा माहिती आहेत, अशी गीतं, अशी स्फूर्तिगीतं. स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये अनेक स्फूर्तिगीतांची रचना केली गेलेली आहे. बरीच अशी चित्रपटामध्ये सुद्धा अशी स्फूर्तिगीतं आपल्याला ऐकायला मिळतात, अशी स्फूर्तिगीतं आपल्याला पाहायला मिळतात. कदम कदम बढाए जा,
याच्यासारखी काही गीतं आहेत, ए मेरे वतन के लोगो, यासारखी काही गीतं आहेत की जी ऐकल्यानंतर आपल्याला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते, अंगावरती शहारे येतात. अशी स्फूर्ती गीतं ही सुद्धा इतिहासाचं एक साधन होतं. कारण आपल्याला या स्फूर्ती गीतांमधून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातली परिस्थिती, स्वातंत्र्य आंदोलनामागील प्रेरणा, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यातून माहिती होतात. त्याच्यानंतर पोवाडे आहेत. पोवाडा सुद्धा आपल्याला माहिती आहे. बहुतांश पोवाडे आपल्याला शिवाजी महाराजांवरची आपण काही ऐकलेली सुद्धा आहेत, गायलेले सुद्धा आहेत आणि ते आपल्याला माहिती आहे. अशा पोवाड्यामधून ऐतिहासिक घटना जी आहे त्या घटनेची, त्याचबरोबर व्यक्तीच्या कार्याची माहिती आपल्याला मिळते. ब्रिटिश काळामध्ये 1857चा स्वातंत्र्य लढा ज्यावेळेला आपण दिला, त्यावेळेला वेगवेगळ्या क्रांतिकारकांनी त्या लढ्यामध्ये सहभाग घेतलेला होता. त्यांच्या पराक्रमावर आधारित पोवाडे रचले गेलेले आहे. लोकांमध्ये प्रेरणा निर्माण व्हावी, पोवाड्यांमुळे आपल्याला कुठला उपयोग होतो किंवा कुठला फायदा होतो, तर त्याच्यातून आपल्याला प्रेरणा मिळते, चैतन्य निर्माण होतं. या गोष्टी आपल्याला पोवाड्याच्या माध्यमातून मिळत असतात आणि म्हणून पोवाडा हे सुद्धा एक ऐतिहासिक साधन म्हणून गणलं जातं, पाहिलं जातं. त्याचप्रमाणे पोवाड्याच्या माध्यमातून केलेली शोषित वर्गाची जागृती आहे. संयुक्त महाराष्ट्र लढा यासारख्या घटनांवर आधारित सुद्धा पोवाड्यांची रचना आपल्याला पाहायला मिळते. पुढचं इतिहासाचं साधन दिलेलं आहे दृक श्राव्य आणि दृक श्राव्य साधन. दृक म्हणजे काय? दृक म्हणजे डोळ्यांना दिसणारं, श्राव्य जे फक्त आपल्या कानांना ऐकू येतं असं, आणि दृक श्राव्य म्हणजे काय की जे डोळ्यांनी पण दिसतं आणि ऐकायला पण येतं, अशी साधनं. आता आपल्याला माहिती की आधुनिक काळामध्ये तंत्रज्ञानाचं जग आहे. या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रण, रेकॉर्डिंग म्हणतो आपण ज्याला, ध्वनिमुद्रण रेकॉर्डिंग आहे, छायाचित्रण शूटिंग आहे, चित्रपट आहे, इत्यादी कलांचा विकास आपल्याला फार मोठ्या प्रमाणात झालेला पाहायला मिळतो. आणि त्याच्यातून छायाचित्र, ध्वनिमुद्रित रेकॉर्ड्स, वेगवेगळे गाणे म्हणा, कार्यक्रम म्हणा, ऐतिहासिक स्वरूपाचे कार्यक्रम म्हणा, ते आहे, चित्रपट आहे, याचा वापर सुद्धा इतिहासाची साधनं म्हणून आपण करत असतो. बहुतांश कार्यक्रम किंवा बहुतांश चित्रपट जी आहे, जी देशभक्तीपर असतील, ती आपल्याला माहिती सुद्धा आहे, आपण बघितलेली सुद्धा आहे. त्याच्यातून सुद्धा आपल्याला स्फूर्ती मिळते, प्रेरणा मिळते. ज्यावेळेला आपण एखादं देशभक्तीपर गीत ऐकतो, ज्यावेळेला आपण एखादं ते गीत बघतो, ज्यावेळेला ते आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतं, त्यावेळेला आपल्याला त्याच्यातून प्रेरणा मिळते. हाच इतिहासाचा एक अप्रत्यक्षरित्या झालेला फायदा आहे. त्याच्यानंतर पुढचा दिलेला आहे घटक दृकश्राव्य साधनांमधला छायाचित्र. ही सुद्धा आधुनिक भारताच्या इतिहासाची एक महत्त्वाचं साधन म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. आणि छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर वेगवेगळ्या व्यक्ती, घटना, त्याचबरोबर वस्तू आणि वास्तू ह्या छोट्या प्रमाणात असू शकतात, दैनंदिन वापरातल्या वस्तू असू शकतात, अशा वस्तू, भौतिक वस्तू, आणि वास्तू म्हणजे इमारतीपेक्षा मोठा असलेला भाग, अशा वास्तू यांची छायाचित्र जी आहे ती काढायला सुरुवात झाली. उदाहरणार्थ मुंबईला असलेलं रेल्वे स्टेशन आहे, मुंबईला असलेलं पोलीस मुख्यालय आहे, जे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्याची उभारणी झालेली आहे, त्याचे फोटो, त्याची चित्र आपण बऱ्याचदा बघतो. ती पाहिल्यानंतर आपल्याला सुद्धा ती पाहिल्यानंतर प्रसन्नता वाटते की नाही, मुंबईमध्ये अशा वास्तू आहेत, अशा इमारती आहेत. अशी इमारतींची, अशा वास्तूंची छायाचित्र जी आहे ती काढू लागली आणि त्याच्यातून आपल्याला इतिहास अभ्यासता येतो की अशा पद्धतीची ती वास्तू आहे आणि अशा पद्धतीची ती वास्तू असल्यामुळे त्या काळामध्ये एवढ्या मोठमोठ्या वास्तू उभारल्या गेल्या, त्या कशा उभारल्या गेल्या आणि कशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्या आजही उभ्या आहेत, असा त्याचा आढावा आपल्याला घेता येतो. म्हणजे इतिहास आपल्याला त्याच्या माध्यमातून कळत असतो. त्याचबरोबर छायाचित्रामधून आपल्याला व्यक्ती, त्याचबरोबर प्रसंग जसे होते किंवा घडले असतील त्याची दृश्य स्वरूपातली माहिती आपल्याला मिळते.
मध्ययुगीन काळातील व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या आहेत याची चित्र उपलब्ध आहेत, परंतु काही चित्र, त्या चित्रांच्या संदर्भातली विश्वासार्हता याबाबत मात्र प्रश्न उपस्थित झालेले दिसून येतात. कारण आपण याच्या आधीच पाहिलं की इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांचा आढावा. मग त्यावेळेला प्रत्यक्ष चित्रकार उपस्थित होता का नव्हता, ज्याने कोणी ते चित्र काढलं असेल, ज्याने कोणी ते चित्र बनवलेलं असेल, म्हणून त्या बाबतीमध्ये आपल्याला उपलब्ध साधनांच्या माध्यमातून त्याच्यावरती विश्वास जो आहे तो व्यक्त करावा लागतो. त्या तुलनेमध्ये छायाचित्र जी आहे ती जास्त विश्वसनीय मानली जातात. मध्ययुगीन काळामध्ये अशा प्रकारची छायाचित्रणाची व्यवस्था नसल्यामुळे आपल्याला त्याच्या विश्वासार्हतेच्या बाबतीमध्ये शंका निर्माण होते, परंतु आधुनिक काळामध्ये सर्व साधनं उपलब्ध असल्यामुळे त्या छायाचित्रांच्या बाबतीमध्ये विश्वासार्हता जी आहे ती जास्त दृढ झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर पुढचं साधन दिलेलं आहे ध्वनिमुद्रित, ज्याला रेकॉर्ड्स असं म्हटलं जातं. छायाचित्रण कलेप्रमाणे हा सुद्धा एक तंत्रज्ञानाचा एक महत्त्वाचा शोध आहे. ध्वनिमुद्रित किंवा रेकॉर्ड्स ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधनं आहेत. म्हणजे आपण आधी जे पाहिलं छायाचित्र हे दृक स्वरूपाचं साधन आहे आणि ध्वनिमुद्रित जे आहे ही काय श्राव्य स्वरूपाचं साधन आहे. ध्वनिमुद्रित किंवा रेकॉर्ड्स ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधनं आहे आणि आधुनिक काळात नेत्यांची किंवा महत्त्वाच्या व्यक्तींची भाषणं असतील, गीतं असतील, आपण आधी पाहिलं ए मेरे वतन के लोगो यासारखं गीत आहे, कदम कदम बढ़ाए जा यासारखी गीतं आहेत. अशी ध्वनिमुद्रित केलेली गीतं आहेत. आपलं राष्ट्रगान आहे जनगण मन, राष्ट्रगीत आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भाषणं आहेत की जी भाषणं ऐकल्यानंतर आज सुद्धा आपल्याला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भाषणातला तो संवाद, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा, यासारखी श्राव्य साधनं आहेत. त्याचबरोबर चित्रपट आहे. चित्रपट हे सुद्धा एक उत्कृष्ट असं प्रसार माध्यम आहे आणि जे दृक श्राव्य साधन आहे, जे आपल्याला डोळ्यांनी सुद्धा दिसतं आणि कानांनी ऐकायला सुद्धा येतं. इसवी सन 1913 मध्ये दादासाहेब फाळकेंनी चित्रपट तंत्रज्ञानामध्ये प्रगती साधली 20व्या शतकामध्ये आणि भारतीय चित्रपट सृष्टीला सुरुवात झाली. त्यांच्या नावाने चित्रपट सृष्टीमध्ये पुरस्कार सुद्धा दिला जातो. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये दांडी यात्रा आहे, मिठाचा सत्याग्रह आहे, चले जाव आंदोलन आहे, सजाए काला पाणी आहे. सावरकरांना जी अंदमान निकोबार बेटावरती तिथल्या सेल्युलर जेलवरती त्यांना शिक्षा झालेली होती, काळ्या पाण्याची शिक्षा, त्याच्यावर आधारित काही अशी चित्रपट आहेत. अशी भरपूर चित्रपट आहेत जी आपल्याला माहिती आहे. यासारख्या ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित चित्रपट जी आहे ती प्रदर्शित झालेली आहे, ज्या चित्रपटांच्या माध्यमातून आपल्याला त्या काळातल्या घडामोडी, त्या काळातल्या गोष्टी कळतात. म्हणून चित्रपट सुद्धा एक उत्कृष्ट असं प्रसार माध्यम आहे. ते वाईट आयुष्यातला भाग नाही. त्या व्यतिरिक्त आणखी काही अशी साधनं आहेत जी लिखित स्वरूपाची आहेत किंवा अलिखित स्वरूपाची आहेत, भौतिक स्वरूपाची किंवा मौखिक स्वरूपाची साधनं. अशा साधनांच्या माध्यमातून, ऐतिहासिक साधनांच्या माध्यमातून आपल्याला ऐतिहासिक घटना कळत असतात. ऐतिहासिक घटना कळाल्यामुळे आपल्याला त्या काळातल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय सर्व गोष्टींची माहिती प्राप्त होत असते आणि म्हणून ऐतिहासिक साधनांचं जतन आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे की ज्या अनुषंगाने आपल्याला इतिहाससुद्धा अभ्यासता येतो आणि ऐतिहासिक साधन म्हणून त्याचं जतन आपल्याला करता येतं. म्हणून अशा प्रकारे इतिहासाची साधनं जी आहे इतिहास अभ्यासण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. आलं लक्षात? ठीक आहे. धन्यवाद.